तर माईक चालू कर बोलून सांगत चला. ठीक आहे, मला पण कळणार नाही की माईक बंद आहे वगैरे, आवाज येत नाही. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आला तर माईक चालू कर बोलून सांगा. ठीक आहे, तर आपण जाऊ आपल्या दररोजच्या डेमोकडे. बॅच कोणती? 50. आज आपला डे किती आहे? मग एक फोल्डर बनवू, अपलोड डे 4. ठीक आहे, ठीक आहे. सीएमडी केल्यानंतर आपली पहिली कमांड काय राहते? इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन करण्यासाठी काय? npm i. पहिलं काय लागणार आहे? एक्सप्रेस, EGS लागेल, अजून MySQL लागेल. सांगा अजून काय लागेल? बॉडी डॅश पार्सर लागेल आणि एक एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. अजून काय लागेल? काय राहिलं? एक युटिल लागेल. ठीक आहे, एवढे सारे आपल्याला काय होतील? पॅकेज लागतील. मग याला आपण काय करू? पॅकेज केले इन्स्टॉल. ठीक आहे, मग यानंतर काय? कोड पेज डॉट करू. तर आपली पहिली स्टेप काय राहते की आपण जेव्हा पॅकेज वगैरे इन्स्टॉल केले, VS कोड ओपन केलं, त्यानंतर पहिली स्टेप काय राहते? आपल्याला सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी काय आवश्यक आहे? एक फाईल. कोणती? index.js. मग index.js फाईल बनवली. ठीक आहे, index.js फाईल बनवली. मग पहिलं काय? एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी डॅश पार्सर. अजून काय? आणि MySQL करू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये MySQL. ठीक आहे, आणि त्यानंतर एक अजून काय राहिलं आपलं? युटिल ला पण आपण रिक्वायर करू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये युटिल. ठीक आहे, अजून काय राहिलं आपलं? की अपलोड राहिलं. मग अपलोडला पण करून घेऊ. अपलोड इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड, त्यामध्ये एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. झाले आपले 5 पॅकेज इन्स्टॉल रिक्वायर्ड करून घेतले. यानंतर आपण काय करणार? डेटाबेसशी कनेक्शन आणणार. मग डेटाबेसशी कनेक्शन करण्यासाठी काय? एक व्हेरिएबल घेतला कॉन. ठीक आहे, मग याला MySQL केलं, MySQL डॉट क्रिएट कनेक्शन. आणि पहिलं काय राहतं? आपलं होस्ट राहतं. मग होस्ट काय आपला? लोकल होस्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर युजर काय आपला? रूट आहे. बाकीचे बोला पाठवेल तशी. ठीक आहे, म्हणजे पासवर्ड काय? एम्प्टी. ठीक आहे, आणि त्यानंतर डेटाबेस कोणता आहे आपला? A to Z _ डेमो. ठीक आहे, याने काय झालं की आपलं डेटाबेसची कनेक्शन पॉसिबल झालं. ठीक आहे, मग यानंतर ऑनलाईन मेंबर मिडलवेअर टाका बरं सगळे. कोणकोणत्या मिडलवेअर राईट करा बरं मेसेज बॉक्स मध्ये. ठीक आहे, यानंतर आपण काय करणार? एक सर्व्हर बनवणार. सर्व्हर साठी काय घेतलं? एक व्हेरिएबल घेतलं ऍप, त्याला एक्सप्रेस घेतलं आणि राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, ठीक आहे, ऑनलाईन मेंबर मिडलवेअर टाकल्या. करा बरं राईट मिडलवेअर फास्ट. मेसेज बॉक्स मध्ये कोणकोणते मिडलवेअर आहेत? ऑनलाईन मेंबर्स टाका बरं, मिडलवेअर टाका. ठीक आहे, बॉडी पार्सल बाकीच्या पण टाका. की काय केलं आपण? बॉडी पार्सलची मिडलवेअर आणली. काय आहे बॉडी पार्सलची? app.use बॉडी पार्सल URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन रो टाकलं. त्यानंतर कोणती घेतली? app.use अपलोड. अजून कोणती राहिली? exe ची राहिली. ठीक आहे, जे काही बाकीचे राहिले ते पण टाका. exe ची आपण वर टाकू. ठीक आहे, exe ची पण झाली. अजून कोणती?
ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे, स्टॅटिकची पण कॉपी केली आणि हे पण टाकून घेऊ. ठीक आहे, झालं मिडलवेअर, झालं ना, एवढेच आहेत ना. ठीक आहे, मग मिडलवेअर झाल्यानंतर आपण एक पोर्ट नंबर देऊ आपल्या सर्व्हरला. मग ऍप डॉट लिसन आणि त्यामध्ये एक पोर्ट नंबर दिला. ठीक आहे, मग एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपण काय करणार, एक URL बनवणार. कोणती URL बनवणार, स्लॅशची. मग ऍप डॉट गेट डबल कोड मध्ये स्लॅश, कोमा घेतला, फंक्शन, राऊंड ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिलं रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स भेटेल त्याला आपण रेंडर करणार. काय रेंडर करणार, होम डॉट EJS होम डॉट EJS. ठीक आहे, URL बनवली आपण. ठीक आहे, कोडला आपण रन करू एकदा. काय केलं, नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. ठीक आहे, झालं आपला प्रोग्राम रन. एकदा लोकल होस्ट करून पाहू, लोकल होस्ट :1000. काय एरर आलाय, लुकअप व्ह्यू म्हणजे फोल्डर मध्ये होम डॉट EJS फाईल नाही एक्झिस्ट. मग पहिलं काय करू, आपण एक व्ह्यू फोल्डर बनवू. व्ह्यूज नावाचा फोल्डर बनवला, त्यामध्ये होम डॉट EJS बनवली. ठीक आहे, आणि होम डॉट EJS मध्ये आपण एक H1 घेतला आणि H1 मध्ये राईट केलं होम पेज. ठीक आहे, एकदा चेक करू, लोड झाली. ठीक आहे, झाली. मग यानंतर आपण काय करतो की होम पेज मध्ये 2 बटन घेतो. मग पहिलं बटन काय घेणार आपण, स्लॅश ऍड प्रोडक्ट घ्यायचाच. ठीक आहे, प्रोडक्टचा टेबल नाही झाला. ठीक आहे, प्रोडक्ट घेऊ, ऍड प्रोडक्ट स्लॅश ऍड प्रोडक्ट झालं. त्यानंतर यात पण प्रोडक्ट घेतलं. दुसरं कोणतं बटन राहील की प्रोडक्ट लिस्ट प्रोडक्ट राहील. ठीक आहे, मग त्यासाठी काय दिलं आपण, स्लॅश प्रोडक्ट लिस्ट दिलं HRF मध्ये आणि लिस्ट घेतलं. एकदा चेक करू, रिफ्रेश केलं, ऍड प्रोडक्टला गेलं, ऍड प्रोडक्टला जाईल आणि प्रोडक्ट लिस्ट वर क्लिक केलं, प्रोडक्ट लिस्टला जाईल. ठीक आहे, मग आपण पहिले काय करणार, ऍड प्रोडक्टला जाऊ. मग काय म्हणतंय, कॅन नॉट गेट. याची URL बनवून घेऊ आपण. पहिली URL कुठे बनवणार, इंडेक्स मध्ये. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये ऍड प्रोडक्ट, त्यामध्ये कॉमा दिला, फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये पहिलं रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स भेटेल तो आपण रेंडर करू. रेंडर काय करणार, रिस्पॉन्सला ऍड प्रोडक्ट करणार ना, ऍड अंडरस्कोर प्रोडक्ट करू डॉट EJS. आणि EJS फाईल बोललो आपण. EJS फाईल कुठे राहील आपली, व्ह्यूज फोल्डर मध्ये. म्हणजे EJS फाईल आली की कुठे बनवणार आपण, व्ह्यूज फोल्डर मध्ये. ठीक आहे, व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवली. मग आपण काय करणार, ऍड प्रोडक्ट मध्ये काय करणार, एक फॉर्म घेणार. ठीक आहे, मग एक फॉर्म घेऊ. फॉर्मला ऍक्शन काय देणार सांगा बरं, सेव्ह सांगत चला. ऑफलाईन ऑनलाईन मेंबर तुम्ही पण बोलत चला. ठीक आहे, म्हणजे तुमच्या ध्यानात राहील. मेथड काय देणार आपण, पोस्ट देणार. आणि आपल्या फॉर्म मध्ये इमेज आहे म्हणून काय देणार आपण, NC टाईप देणार. आणि NC टाईप मध्ये काय, मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म डेटा. ठीक आहे, फॉर्म दिला. मग फॉर्म मध्ये आपण फील्ड घेणार, एंटर प्रोडक्ट काय घ्यायचं, नेम घेऊ. चालेल ना, नेम चालेल ना. एक नेम घेऊ. नेम साठी एक इनपुट घेतला, टाईप दिला टेक्स्ट आणि त्याला एक आपण नेम देणार. मग नेम काय देऊ आपण, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम दिलं. ठीक आहे, ID ची गरज नाही, ID लिहून बघू एकदा. ठीक आहे, आणि ह्याला BR देऊ आपण. कशासाठी BR, लाईन ब्रेक होण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट फील्ड कोणती घ्यायची, काय घ्यायचं, काय घ्यायचं, प्राइस घ्यायची. ठीक आहे, माझ्याकडे असेल प्रोडक्टचा टेबल, चेक करू त्यात काय काय फील्ड आहे. प्रोडक्ट क्वांटिटी घेऊ, चालेल ना. मग क्वांटिटीसाठी QTY घेतलं आणि प्रोडक्ट क्वांटिटी घेतलं, QTY दिलं शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, अजून काय घ्यायचं, प्रोडक्ट प्राइस घेऊ. मग प्रोडक्ट प्राइस एक घेऊ आपण, C. आणि प्रोडक्ट नेम देणार काय आपण, C. ठीक आहे, प्राइसला आपण टाईप कोणतं देणार, नंबर टाईप देऊ आपण. प्रोडक्टला टाईप दिला नंबर आणि क्वांटिटीला पण आपण नंबर देऊ. ठीक आहे, मग यानंतर काय घेणार, एक आपण
अपलोड प्रोडक्ट इमेज आणि एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप कोणता, फाईल घेतला. ठीक आहे. आणि त्याला एक नेम देऊ आपण. नेम काय देणार, प्रोडक्ट अंडरस्कोर इमेज घेऊ. ठीक आहे, चालेल ना. आणि एक बटन, याला आपण BR द्यायचा आणि बटनला काय सांगणार, सेव्ह प्रोडक्ट देऊ. ठीक आहे. आउटपुट पेजला जाऊ आपण, याला चेक करू. रिफ्रेश केलं, झाला एक फॉर्म ओपन. ठीक आहे, फॉर्म मध्ये आपण फिल करू. प्रोडक्टचं नेम भरलं मी व्हाईट शर्ट, त्याची क्वांटिटी भरली मी 2 आणि त्याची प्राइस भरू आपण. प्राइस किती भरायची, 300 रुपये. चालेल ना. आणि एक आपण शर्ट घेऊ, सिलेक्ट करू शर्ट. ठीक आहे. काय करायचं की इमेज घ्यायचं. ठीक आहे ना. मग इमेज घेण्यासाठी आपण काय करणार, एक ऍट्रिब्यूट सांगितलं होता तुम्हाला, कोणता, ऍक्सेप्ट. मग आपल्याला ऍक्सेप्ट काय काय करायची सांगा बरं मला. .png नाही करायचं, फक्त त्यात JPG येतील. ठीक आहे. मग प्रत्येक सगळ्या इमेज घ्यायच्या असतात तर काय करायचं, राईट, इमेज /स्टार द्यायचं. याने काय होईल की जेवढ्या टाईपच्या इमेज असतील तेवढ्या सगळ्या सिलेक्ट होतील. मग आपण एकदा रिफ्रेश करू पेजला. त्याचं नेम भरलं व्हाईट शर्ट, क्वांटिटी भरली 1 शर्ट आणि त्याची प्राइस भरली 300 रुपये. एक शर्ट आहे का आपल्याकडे, ठीक आहे, माझ्याकडे शर्ट आहे. शर्टचा फोटो इमेज आहे. काय केलं मी, इमेज सिलेक्ट केली आणि ओपन केली. मग सेव्ह प्रोडक्टवर क्लिक केल्यावर डेटा कुठे गेला, सेव्ह प्रोडक्टच्या URL ला गेला. मग कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग त्याची आपण URL बनवून घेऊ, app.post राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये, ठीक आहे, /सेव्ह प्रोडक्ट. मग त्यानंतर कोमा दिला, कोमानंतर एक फंक्शन राईट का. मग फंक्शन मध्ये पहिलं रिक्वेस्ट आणि दुसरा रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स भेटतो तो आपण सेंड करून चेक करू एकदा. मग डेटा कशात आलाय, सगळा request.body मध्ये डेटा आलाय. मग ठीक आहे, त्याला चेक येतोय का, याला मी रिफ्रेश केलं, आलाय डेटा. डेटा मध्ये काय काय आलंय, प्रोडक्ट नेम आलंय. ठीक आहे. त्यानंतर क्वांटिटी आली आणि प्राइस आली. मग इमेज कुठे गेली, आपण इमेज सिलेक्ट केली ना, इमेज कशात आली, तर इमेज येते ती कशात, request.files मध्ये इमेज येते. चेक करू आपण इमेज येते का एकदा. request.file केलं सेंड आणि याला आपण रिफ्रेश करू, आली इमेज पण येते. काय नावाने इमेज आली, की प्रोडक्ट इमेज आली. ठीक आहे. आता जेवढा सगळा डेटा आलाय तो काय करायचा, आपल्याला डेटाबेसला स्टोअर करायचा आहे. मग स्टोअर करायचा म्हणल्यावर आपल्याला काय लागणार आहे, टेबल लागणार आहे. ठीक आहे. मग आपण एक टेबल बनवून घेऊ. मग टेबल बनवण्यासाठी क्वेरी काय आहे, क्रिएट टेबल. टेबलला नाव काय देणार आपण, प्रोडक्ट्स देऊ. ठीक आहे. आणि राऊंड ब्रॅकेट. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिला कॉलम कोणता राहील, ID राहील. त्याला टाईप कोणता, इंट. त्यानंतर प्रायमरी की देऊ आणि ऑटो इन्क्रीमेंट, ऑटो अंडरस्कोर. ठीक आहे. कोमा दिला. नेक्स्ट कॉलम कोणता, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम घेऊ आणि त्याला टाईप देऊ व्यारकॅ. ठीक आहे, व्यारकॅ देऊ 100. त्यानंतर नेक्स्ट कॉलम कोणता, प्रोडक्ट QTY करू शॉर्टकट मध्ये. ठीक आहे. आणि त्याला टाईप देऊ आपण इंटीजर. ठीक आहे. त्यानंतर सांगा बरं काय राईट केले आपण, प्राइस राईट केले. ठीक आहे. प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस देऊ आपण. त्याला टाईप द्यायचा आपला कोणता, इंटीजर. ठीक आहे. त्यानंतर काय, इमेज. मग प्रोडक्ट अंडरस्कोर इमेज. त्याला टाईप देणार आपण टेक्स्ट देऊ. ठीक आहे. झाली SQL ची क्वेरी. आता ही क्वेरी आपण काय करणार, की रन करणार. कुठे रन करणार आपण, वर्क बेंचला. ठीक आहे. वर्क बेंच ओपन करू. पहिल्यांदा वर्क बेंच ओपन केलं. ठीक आहे. वर्क बेंच ओपन करू. वर्क बेंच मध्ये आपण काय करणार, सिंपलची एक टेबल बनवून घेणार. ठीक आहे. याला रिमूव्ह करू, थोडस झूम करतो. ठीक आहे. डेटाबेस कोणता, A to Z अंडरस्कोर डेमो. याला आपण यूज करू पहिल्यांदा. ओके. जी आपण क्वेरी क्रिएट केली त्याला रन करून घेऊ. याने काय होणार की आपला टेबल क्रिएट होणार. झाला सक्सेसफुली आलं इथे ग्रीन टिक आली म्हणजे आपला टेबल काय झाला, सक्सेसफुली क्रिएट झाला.
मग डेटा आपला काय झालं की टेबल क्रिएट झालाय, क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, टेबलमध्ये डेटा तो सगळा सेव्ह करायचा. ठीक आहे, पण आपली पहिली स्टेप काय राहते की जी काही इमेज येते ती इमेज कुठे अपलोड करणार आपण, पब्लिक फोल्डर मध्ये. मग पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करण्यासाठी आपण काय करणार, पहिलं त्याला एक नाव देणार. ठीक आहे, मग आपण नाव देऊन घेऊ. एक नावासाठी एक व्हेरिएबल घेतला, फाईल नेम. ठीक आहे का, ठीक आहे, फाईल नेमच राहून देऊ. आणि आता युनिक नेम देण्यासाठी आपण एक जावास्क्रिप्टचं फंक्शन राईट करायचं, असं काहीतरी डेट होतं डॉट काहीतरी असं नाव, हे आपल्याला काहीतरी नंबर द्यायचं. ठीक आहे, आणि प्लस, आणि जे काय पहिलं ओल्ड नाव होतं ते जुनं नाव होतं ते एक ऍड कर. मग जुनं नाव कशात आलंय, रिक्वेस्ट डॉट फाइल्स, फाइल्स मध्ये कशात आलंय. ठीक आहे, आपण चेक करू कशाने आले की ह्या नावाने आले, प्रोडक्ट इमेज नावाने आले. मग सिंपली आपण कोड मध्ये जाऊ आणि हे नाव पेस्ट करू. ठीक आहे, आणि यातलं काय घे नेम. ठीक आहे, याने काय झालं की जी काही इमेज येते आपल्याला ते इमेजला काय होतं, एक युनिक नाव भेटतंय. ठीक आहे, मग आपली नेक्स्ट स्टेप कोणती राहते की नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करतो की जी काही इमेज येते ती कोणत्या फोल्डरला ठेवायची, पब्लिकला. मग त्यासाठी आपण काय राईट करणार, रिक्वेस्ट डॉट फाइल्स आणि काय, आणि ते आपण जे काय आपण काय अपलोड करायचे त्याचं नाव, म्हणजे आपल्याला काय करायचे, प्रोडक्ट नेम. प्रोडक्ट नेमला काय करायची, मूव्ह करायची, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये कुठे करायचे ते सांगायचं, पब्लिक बॅकस्लॅश, आणि काय करायचे तर ते फाईलचं नाव अटॅच करून द्यायचं. फाईल नेम अटॅच करून दिलं. ठीक आहे, मग आता आपण ही लाईन राईट केली की आपल्या ध्यानात काय आलं पाहिजे की आपण पब्लिक फोल्डर बनवायला लागेल. मग आपण पब्लिक फोल्डर बनवून घेऊ एकदा. जसा व्ह्यू फोल्डर बनवला तसाच पब्लिक फोल्डर बनवू. ठीक आहे, झाला. मग चेक करू की आपला जी काही इमेज पब्लिक फोल्डर मध्ये जाते का सक्सेसफुली. मी याला काय केलं, रिफ्रेश केलं आणि आपल्या सर्व्हरकडे गेलो. सर्व्हर मध्ये पब्लिक फाईल ओपन केली, एक इमेज भेटते मला. ठीक आहे, म्हणजे सक्सेसफुली आपली इमेज काय झाली, पब्लिक फोल्डर मध्ये आली. मग यानंतर आपण काय केलं की जी काही इमेज येते आणि जो काही रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतो तो दोन्ही आपण काय करतो, डेटाबेसला स्टोअर करतो. ठीक आहे, मग डेटाबेसला स्टोअर करण्यासाठी आपण काय करणार, क्युरी करणार. मग ठीक आहे, मग क्युरी करण्याआधी आपण काय करू, एक व्हेरिएबल डिक्लेअर, वेअर डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. ठीक आहे, आणि यानंतर आपण क्युरी राईट करू. क्युरीसाठी एक व्हेरिएबल कोणता घेतो आपण, वेअर घेतला, आणि एसक्यूएल इक्वल टू टिल्ट. मग टिल्ट मध्ये आपण क्युरी राईट करू. क्युरी काय सांगा बरं, इन्सर्ट इनटू प्रोडक्ट आणि राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये जे काही कॉलमचे नाव, पहिलं कॉलम कोणता आहे, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. नेक्स्ट QTY, प्रोडक्ट अंडरस्कोर QTY केलं आपण. त्यानंतर कोणतं आहे, प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे, प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस घेतलं. यानंतर काय आहे, इमेज, प्रोडक्ट अंडरस्कोर इमेज. ठीक आहे, मग यानंतर कोणता कीवर्ड आपण यूज करतो, व्हॅल्यूज. व्हॅल्यूज घेतला, आणि त्यानंतर राऊंड ब्रॅकेट. हा पहिला कशासाठी, नेम साठी, दुसरा क्वांटिटी साठी, तिसरा कशासाठी, प्राइस साठी, आणि चौथा इमेज साठी. मग जो काय आपण डेटा भेटलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये तो आपण सिंपल पास करून देऊ. मग डॉलर डी डॉट काय सांगा बरं, सांगत चला, बोलत चला. ठीक आहे, डी डॉट प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. नेक्स्ट डी डॉट प्रोडक्ट क्वांटिटी, त्यासाठी आपण QTY केलंय. आणि तिसऱ्यामध्ये डी डॉट प्रोडक्ट प्राइस. आणि यानंतर इथं काय की डॉलर डी डॉट प्रोडक्ट इमेज. बरोबर, बरोबर का नाही का, त्यात नाही आलंय का की आपल्याला जे काही इमेज भेटते ते कशात भेटते, आपल्याला रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये भेटते. मग जी काही इमेज भेटली ते आपण कशात केली की फाईल नेम व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. मग आपण कोणतं नाव पास करणार डेटाबेसला, फाईल नेम. ठीक आहे, मग डी डॉट आपण नाही करू शकत, सिंपल ती फाईल नेम पास करून दिलं. ठीक आहे, मग आपली क्युरी क्रिएट झाल्यानंतर आपण काय करणार, क्युरी
रन करणार. मग क्वेरी रन करण्यासाठी आपण काय करतो, डेटा व्हेरिएबल घेतला आणि अवेट राईट केलं. अवेटला काय केलं, जी काही SQL क्वेरी ती पास करून देऊ. मग अवेट यूज केलं आपल्याला काय यूज करणं आहे, असिंग, बरोबर. आणि जो काय डेटा येईल तो आपण सेंड करून पाहू, चेक करू एकदा डेटा. आउटपुट पेजला जाऊ आपण, याला मी केलं रिफ्रेश, आलंय काहीतरी आलंय मला इथं, इन्सर्ट आयडी आलाय, सर्व्हर स्टेटस आलाय, म्हणजे डेटा काय झाला आपला सक्सेसफुली इन्सर्ट झालाय. ठीक आहे. मग डेटा इन्सर्ट झाला की काय करायचं आपल्याला, रिडायरेक्ट करायची. कुठे रिडायरेक्ट करणार आपण, कुठे करणार, मला ऍड प्रोडक्टला नाही करायचं, मला होम पेजला लावायचे. मग रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट, मग मला काय करायचे, होम पेजला पाठवायचे. मग मी स्लॅश राईट केलं फक्त, डेटा इन्सर्ट झाला की रिडायरेक्ट. ठीक आहे. ओके. मग ऑनलाईन मेंबर्स इतर पॉइंट क्लिअर सर्वांचा, करा बरं मेसेज बॉक्स मध्ये फास्ट मध्ये, टाइमपास ना करू. ठीक आहे. मग आपली नेक्स्ट स्टेप काय राहते, की जो आपण डेटा सेव्ह केलाय तो डेटा काय करायचा आपल्याला शो करायचा आहे. मग प्रोडक्ट लिस्ट वर जाणार, प्रोडक्ट लिस्टची काय करणार, मग इंडेक्स फाईल मध्ये जाऊ आपण. इंडेक्स फाईल मध्ये ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये प्रोडक्ट लिस्ट कोमा घेतला आणि एक फंक्शन राईट केला. फंक्शन मध्ये काय की एक रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स भेटेल तो आपण सेंड करू. आपल्याला काय करायचे की डेटाबेस मधून डेटा घेऊन यायची. मग त्यासाठी एक क्वेरी राईट करतो आपण, SQL इक्वल टू टिल्ट. क्वेरी काय आहे, स्टार फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम काय आपला प्रोडक्ट्स. ठीक आहे. जो ठीक आहे SQL. ठीक आहे. आता मग आपली क्वेरी काय झाली, क्रिएट झाली. मग आता क्वेरी काय करायची आपल्याला, रन करायची. मग क्वेरी रन करण्यासाठी काय घेतलं आपण, की अवेट घेतलं. अवेटला काय केलं आपण, पास, जी काही SQL क्वेरी ती पास करून दिली. मग अवेट यूज केलं म्हणजे आपला यूज काय करणार, असिंग. असिंग राईट केलं. ओके. मग जो काय डेटा भेटेल तो आपण चेक करू की डेटा येतोय का. सेंड करून पाहिलं आणि आउटपुट वेज गेलं. त्याला काय केलं मी, रिफ्रेश, आलाय डेटा, मला काहीतरी 2 डेटा भेटले. मग हा डेटा मला काय करायचंय की एका पेजला फॉरवर्ड करायचं आणि त्या पेजवर काय करायचंय, शो करायचं. ठीक आहे. मग आपण काय करू, मग रिस्पॉन्ड डॉट डेटा सेंड करायचा बोलले आपण काय करणार, रेंडर करणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला डेटा काय करायचा आहे, रेंडर करायचा. कुठे रेंडर करायचा आहे, प्रोडक्ट अंडरस्कोर लिस्टला डॉट EJS. मग जे काही EJS फाईल असतील ते कुठे असतात, व्ह्यूज फोल्डर. EJS आलं की काय म्हणायचं, व्ह्यूज फोल्डर मध्ये. एक फाईल बनवून घेऊ आपण. ठीक आहे. फाईल बनवली. मग आपल्याला डेटा पाठवण्यासाठी आपण काय करतो, एक OBJ राईट करतो ना. ठीक आहे. OBJ राईट करू, व्हेअर घेतला, एक OBJ घेतला इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट मध्ये मी एक कीवर्ड दिला काय, देऊ, लिस्टचा, आणि जो काय डेटा आहे तो पास केला. मग आपण फॉरवर्ड काय करणार, रेंडर काय करणार की OBJ रेंडर केला. कोणत्या व्हेरिएबलनी केला, की लिस्टनी. मग आपण प्रोडक्ट लिस्ट पेजला जाऊ. ठीक आहे. आणि प्रोडक्ट लिस्ट मध्ये आपल्याला टेबल मध्ये डेटा प्रिंट करायचा आहे. मग एक टेबल घेतला, टेबलला थोडीशी बॉर्डर देतो आणि त्याला एक विड्थ देतो. विड्थ देतो 100%. ठीक आहे. मग टेबल घेतला, टेबल मध्ये पहिलं काय TR, आणि TR मध्ये टी हेड. पहिलं काय राहणार, सिरियल नंबर, त्यानंतर प्रोडक्ट, त्यानंतर अजून काय प्रोडक्ट नेम झाल्यावर प्रोडक्ट क्वांटिटी, त्यानंतर प्रोडक्ट आणि प्रोडक्ट इमेज आहे. ठीक आहे. इमेज. ठीक आहे. इमेजचे आपण TR वर काय घेऊ, एक टी हेड वर मी घेतो. ऍक्शन घेतलं चालेल नाही तर, मी अगोदर ऍक्शन घेतलं चालेल नाही तर. ओके. मग जो काय डेटा येतोय तो आपण एक लूप घेणार आणि लूप मध्ये डेटा काय करणार, प्रिंट करणार. मग मी एक सिंपल सी काय करतो, EJS सिंटॅक्स ओपन केला. डेटा कशात आलाय, लिस्ट व्हेरिएबल मध्ये आलाय. लिस्ट डॉट मॅप केलं, राऊंड ब्रॅकेट मध्ये फंक्शन. पहिलं फंक्शन मध्ये काय भेटतं आपल्याला, जे काय डेटा आहे तो डेटा, आणि दुसरं इंडेक्स नंबर साठी
जो काही जेचा सिंटॅक्स आहे तो क्लोज केला मी. सेकंड बी हा पण करू एकदा. ठीक आहे. आणि जो काही आपण लूप घेतला, लूप मध्ये काही मी TR घेतला आणि TR मध्ये TD घेतला. पहिला कशासाठी आपला ऍक्शन साठी, तो आपण मोकळा ठेवू सध्या. ठीक आहे. पहिलं काय आपलं, मग त्यानंतर सिरियल नंबर साठी मी I+1 केलं. एकदा चेक करू आपला डेटा येतोय का सक्सेसफुली. डेटा येतोय, 1 2 काहीतरी प्रिंट झाले इंडेक्स नंबर. मग बाकीचे जे आपले डेटा राहिलेत ते कॉलम्स ते बी प्रिंट करू. आयटम डॉट प्रोडक्ट अंडरस्कोर नेम, त्यानंतर क्वांटिटी, त्यानंतर काय आपली प्राइस जाईल CA, आणि जी काही इमेज भेटते ती इमेज. आउटपुटला जाऊ आपण, चेक करू. इमेज तर नाही आली का बरं. इमेज का नाही आली, इमेजचा आय घेतला. ठीक आहे. ठीक आहे, तरी पण इमेज नाही आली का. ऑनलाईन मेंबर्स इमेज कुठं आली, इमेजचा पाथ आलाय का बरं. आपण फाईल नेम पास केलं. ऑनलाईन मेंबर्स तुम्ही सांगा बरं, लक्ष आहे ना. चेक करू आपण लक्ष आहे का नाही. का बरं ऑफलाईन मध्ये का बरं इमेज शो नाही झाली, इमेजचा पाथ शो झालाय फक्त. ऑनलाईन मेंबर सांगा बरं तुम्ही का बरं. अँकर टॅग ऑनलाईन मेंबर्स आहेत ना सर्व का, लक्ष नाही. जॉईन होऊन साईटला राहिली काय. ठीक आहे. तर आपण काय केलंय की नुसतं नेम प्रिंट केलंय. जी काही इमेज भेटते ती आपल्याला कशात प्रिंट करतात आपण, IMG टॅग मध्ये. IMG टॅग घेतला आणि जे काही इमेज आहे ते इमेजचा आपण पाथ दिला. मग आउटपुट पेजला जाऊ आपण, एकदा चेक करू की इमेज शो होते का. झाली इमेज शो. ठीक आहे. इमेजला मी थोडीशी स्टाईल देतो, हाईट वगैरे देतो. एक स्टाईल ऍट्रिब्यूट घेतला आणि त्याला हाईट देऊ आपण. थोडी हाईट दिली मी, सपोज 100 पिक्सल देतो. थोडीशी विड्थ पण 100 पिक्सल. चेक करू कसं दिसतंय एकदा. ओके ना. नाही, PDF. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स इधर पॉइंट क्लिअर. ऑनलाईन मेंबर्स आता मी तुमच्याशी विचारतोय, पॉइंट क्लिअर आहे का. सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा, तरच आपण पुढे घेऊ. नाहीतर मग राईट कर, नोट्स करा. तुम्ही नोट करतात काय करतात, नोट करतात का नेक्स्ट घ्यायचं पुढे थोडं अपडेटचं. फास्ट मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. असं ऍक्टिव्ह पाहिजे की एकदा बोललं केलं की तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये राईट केलं पाहिजे, की मला बी गरज नाही पडली पाहिजे की सारखं तुम्हाला बोलण्याची. नेक्स्ट करतो. हा, बाकीचे असे एक दोन जणच आहे स्पेसिफिक की ते मेसेज बॉक्स मध्ये राईट करतात. घ्यायचे पुढे ऑनलाईन मेंबर्स का नोट करतात. ठीक आहे, घेऊ पुढे मग. आता आपण आतापर्यंत काय केलंय की जो डेटा आतापर्यंत काय केलं की आपण डेटा इन्सर्ट केला आणि डेटा काय केला आपण शो. ठीक आहे. अजून एक डेटा भरू आपण. डेटाला देऊ आपण ब्लू टी शर्ट का ब्लॅक घ्यायचा. ब्लॅक घेऊन आपण, ब्लू झाला ना. एक क्वांटिटी घेऊ 2. त्याला प्राइस देऊ आपण 99. चालेल. ऑफर चालू आहे आपल्या सध्या. ठीक आहे. आपल्या मार्केटला थोडी ऑफर चालू आहे. आणि ब्लॅक शर्ट घेऊ आणि सेव्ह प्रोडक्ट केलं. चेक करू आलाय. अरे पहिला बी ब्लॅक आला. ठीक आहे. अजून एक दुसरा भरू ब्लू शर्ट. ब्लू टी शर्ट भरला. क्वांटिटी भरली मी 4. त्याची प्राइस भरू आपण 99 भरू का पॉइंट मध्ये भरायची. 99 राहून देऊ. आणि यानंतर एक फोटो घेऊ. टी शर्टचा फोटो घेतला मी आणि सेव्ह प्रोडक्ट केलं. प्रोडक्ट लिस्ट वर गेलो, आले 4 प्रोडक्ट. ओके. तर आपल्याला काय करायचंय की डेटा म्हणजे जे काही इमेज येतात. आता सोबत मला काय झालं की मला इथं ब्लू शर्ट टाकायचा होता. ठीक आहे ना. आता इथं काय व्हाईट पॅन्ट आहे, पॅन्टच्या जागेवर शर्ट आलाय. म्हणजे इथं काय झालं की चुकीचा डेटा आला ना. तर मला हे अपडेट करायचा डेटा. ठीक आहे, ते पाहू आपण. चालेल. इथे बघा व्हाईट पॅन्ट आले, व्हाईट पॅन्टच्या जागेवर ब्लॅक शर्ट आहे. ठीक आहे. तो आपण अपडेट इमेज कशी करायची ते पाहू आज.
ठीक आहे, मग आपण कशात जाणार, टेबल मध्ये जाऊ, वरच एक अँकर टॅग घेणार आणि अँकर टॅगला पहिली कशात देणार आपण, डिलीट. ठीक आहे, आणि स्लॅश देऊन आपण कोणत्या मेथडने आयडी पास करतो, पॅरामीटर थ्रू आपण काय करतो, आयडी पास करतो. जी काय आयडी ती कशात आली, आयटम अंडरस्कोर डॉट क्लोज. ठीक आहे, आणि याला एक वर्ड देऊ, डिलीट. इथे गेलो आपण, याला केलं रिफ्रेश, आले, डिलीट वर केलं, आयडी भेटला 1. यानंतर काय भेटला, आयडी इथं आयडी 3 भेट. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर डिलीटचं घेऊ का अपडेटचं घेऊ डायरेक्टली, सांगा बरं, मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. डिलीटचं करू शकतात तुम्ही, ऑनलाईन मेंबर्स डिलीटचं करू शकतात. ठीक आहे, दोन्ही घेऊ आपण, चालेल, तसं काय. ठीक आहे, मग आपण काय केलं की पॅरामीटर तो आपण काय केले, आयडी पास केली, बरोबर. मग आयडी पास केली, मग आउटपुट पेजला जाऊ, आपण चेक करू कोणत्या URL जाते, डिलीट वर क्लिक केलं, कोणत्या जाते, कॅन नॉट गेट डिलीट स्लॅश डिलीट. मग ठीक आहे, मग आपण इंडेक्स फाईल मध्ये जाणार, एक URL बनवू, कोणती URL, app.get राऊंड ब्रॅकेट स्लॅश डिलीट. आणि जो काय आयडी भेटतोय तो आपण कसा कॅच करतो की स्लॅश कोलन आयडी, का विसरलात, आणि कोमा घेतला आणि त्यामध्ये फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये पहिलं काय भेटतं, रिक्वेस्ट, आणि दुसरा रिस्पॉन्स भेटतो. जो काय रिस्पॉन्स भेटेल तो आपण सेंड करू. ठीक आहे, केला सेंड. करायची काय की जो आपल्याला हा आयडी भेटतोय, ह्या आयडीचा यूज करून डेटा काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. पहिलं काय करू आपण, आयडी एका व्हेरिएबल मध्ये कॅच करू. मग जो काय आयडी आलाय तो कशात आलाय, ऑनलाईन मेंबर्स. जो काय आयडी आलाय कशात आलाय, का विसरलात तुम्ही, प्रॅक्टिस करत नाही वाटतं, कशात आलाय तो आयडी, कशात आलाय, कशात आलाय, ऑनलाईन काय म्हणते की रिक्वेस्ट डॉट पॅरम आलाय. ठीक आहे, मग तो आयडी आपण काय करू, रिक्वेस्ट डॉट पॅरम डॉट आयडी घेतला, आयडी आला यात व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे, मग आपण यानंतर काय करणार की या आयडीचा यूज करून काय करायचं, डेटा डिलीट करायचा आहे. मग एक व्हेरिएबल घेतला, कोणता व्हेरिएबल, अरे यार, वेअर एसक्यूएल, आणि एसक्यूएल ची क्वेरी राईट करणार. मग डिलीट ची क्वेरी काय सांगा बरं, डिलीट फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम कोणता आहे आपला, प्रोडक्ट्स, आणि कंडिशन आले कोणता डेटा डिलीट करायचा, मग त्यासाठी वेअर राईट करू, वेअर आणि आयडी इक्वल टू जो काय आयडी भेटलाय तो आपण आयडी पास करून देऊ. आयडी कशात आलाय, आयडी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. आपली क्वेरी राईट झाली, क्वेरीला आपण चेक करू एकदा बरोबर येते का, आणि सेंड केली मी. याला केलं मी रिफ्रेश, का आलं, डिलीट फ्रॉम प्रोडक्ट्स वेअर आयडी 1, बरोबर. ठीक आहे, त्याच्यावर आयडी चेंज होती का, ठीक आहे, आयडी चेंज होती. मग आता क्वेरी राईट झाल्यानंतर आपल्याला काय करायची, क्वेरी रन करायची. मग क्वेरी रन करण्यासाठी काय घेतलं, एक अवेट घेतलं, आणि अवेटला जी क्वेरी आपली ती पास करून देऊ. मग अवेट घेतलं म्हणजे आपल्याला काय घेणे, अर्सिंग घेणे. ठीक आहे, अर्सिंग घेतलं, आणि एरर आला तर एरर सेंड करू, डेटा आला तर डेटा सेंड होईल, चेक करू. याला केलं मी रिफ्रेश, काहीतरी आलंय बाबा, इन्सर्ट आयडी आलाय, सर्व्हर स्टेटस म्हणजे काहीतरी डेटा डिलीट झालाय. ठीक आहे, चेक करू आपण. याला मी केलं रिफ्रेश, होतोय डेटा डिलीट. मग डेटा डिलीट झाला की आपल्याला काय करायची की त्याच पेजवर थांबला पाहिजे, फक्त डेटा डिलीट होऊन दे. मग त्यासाठी आपण रिडायरेक्ट करतो, रिडायरेक्ट यूज करू. रिडायरेक्ट कुठे रिडायरेक्ट करायचं आहे, प्रोडक्ट लिस्टला आपल्याला, आणि प्रोडक्ट लिस्ट घेतलं. चेक करू एकदा. याला केलं रिफ्रेश, आणि ब्लॅक शर्टच आपण डिलीट करू, होतोय ब्लॅक शर्ट डिलीट. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स पॉइंट क्लिअर इथं, फास्ट मेसेज बॉक्स मध्ये राईट करत चला बरं. बाकीचे तन्मय आणि वैभवच करतात, बाकीच्यांना काय बरं समजत नाही का काही, सांगा बरं मला एकदा. याच्या अपडेटचं, ठीक आहे, अपडेटचं घेताना आता लक्ष द्या बारीक. ठीक आहे, आपण काय करतो, ठीक आहे, आता आपण अपडेट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे की आयडीज पास करायला लागणार आहे. ठीक आहे, मग एक अँकर टॅग घेतला मी, कशात घेतला की जो पहिला टीडी होता त्यामध्येच काय घेतलं मी, अँकर टॅग घेतला. अँकर टॅगला सांगितलं स्लॅश
एडिट। मग एडिट करण्यासाठी कोणता डेटा एडिट करायचा त्यासाठी काय लागणार आहे, त्या प्रोडक्टचा आयडी। मग त्या प्रोडक्टचा आपण स्लॅश देऊन पॅरामीटरचा आयडी पास करू, ठीक आहे। आणि अपलोड अपडेट घेतलं, चेक करू आपलं काय आयडी पास होतोय का। याला केलं मी रिफ्रेश, अपडेट आलंय, अपडेटवर क्लिक केलं, ID 1 भेटतोय, स्लॅश एडिट स्लॅश ID 1 भेटतोय, ठीक आहे। ID 4 म्हणजे आयडी जातोय, ठीक आहे। मग आयडी जातोय म्हणले आपल्याला काय करायला लागणार आहे की स्लॅशची आपल्याला काय URL मिडल URL बनावं लागणार आहे। मग URL कुठं बनवतो आपण, इंडेक्स फाईल मध्ये गेलो, app.get घेतलं, राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश एडिट, आणि जो आयडी भेटतोय तो स्लॅश देऊन कोलन आयडी, कोमा दिला, आणि एक फंक्शन मध्ये काय रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स, आणि जो काय रिस्पॉन्स येतोय तो सेंड करू एकदा, ठीक आहे केला। मग आपल्याला काय करायचे, जो आयडी भेटतोय तो आयडी स्टोअर करायची। मग एक व्हेरिएबल घेतला कोणता आयडी, आणि आयडी कशात आलाय रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये आयडी आलाय, आणि डॉट आयडी घेतला त्यातला, ओके आयडी भेटला। मग ह्या आयडी थ्रू आपल्याला काय करायचं आहे की जो डेटा अपडेट करायचा आहे तो डेटा पहिल्यांदा काय करायचा आहे, घेऊन यायचे, कुठून डेटाबेस मधून। मग डेटाबेस मधून डेटा घेऊन येण्यासाठी कोणती क्वेरी की आपल्याला हा आयडीचा यूज करून काय करायचं आहे, डेटा घेऊन यायचा आहे। मग त्यासाठी एक वेअर SQL केलं मी, आणि एक टिल्ट, मग डेटा घेऊन यायचं म्हणलं कोणती क्वेरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, टेबल नेम कोणतं आहे आपला प्रोडक्ट्स, बरोबर। आणि कोणता डेटा आणायचा आहे, कंडिशन आली काय राईट करणार आपण, वेअर राईट केलं, आणि कशाचा यूज करून आणायचा आपल्याला डेटा, आयडीचा यूज करून। आयडी इक्वल टू जी आपल्याला आयडी भेटली ती आयडी पास करू आपण आयडी, आणि आता क्वेरी राईट झाल्यानंतर आपण काय करणार, क्वेरी रन करू। मग क्वेरी रन करण्यासाठी काय घेतलं आपण, एक अवेट घेतलं मी, आणि अवेटला काय सांगितलं क्वेरी जी SQL क्वेरी होती ती पास करून टाकली। आता अवेट यूज केले म्हणजे आपल्याला यूज काय करणार आहे, असिंक यूज करणार आहे, इथं असिंक राईट करू, आणि जो काही डेटा भेटेल तर डेटा सेंड होईल, आणि एरर आला तर एरर सेंड होईल। चेक करू आपण नेमकं काय भेटते आपल्याला, आलाय मला डेटा, काय आलाय त्याचा आयडी आलाय, प्रोडक्ट नेम आलाय, त्याची क्वांटिटी आली, त्याची प्राइस आली, आणि ती इमेजचा पाथ आलाय, ठीक आहे। मग हा जो काही डेटा आलाय आपल्याला तो डेटा कशात आलाय डेटा एक ऍरे मध्ये डेटा आलाय, बघू शकतात ना, एक ऍरे मध्ये डेटा आलाय, ठीक आहे। मग ऍरे मध्ये किती नंबरला डेटा आहे आपला, ऍरे मध्ये पहिल्या नंबरचा डेटा कितव्या नंबरला असतो, 0 इंडेक्स नंबरला असतो, ठीक आहे। देणार तेव्हा 0 नंबरला डेटा आलाय। मग जो काय डेटा आलाय तो आपल्याला काय करायचा आहे, एका फॉर्म मध्ये प्रिंट करायचा आहे, म्हणजे शो करायचा आहे, म्हणजे ऑलरेडी फिल पाहिजे ना। मग काय करू आपण, डेटा काय करणार आपण, रेंडर करणार, रेंडर कुठे करणार, edit.egs ला करणार। फाईल बनवून घेऊ एकदा, फाईल कुठे राहिली, EGS फाईल, व्ह्यूज फोल्डर बनवून घेऊ, व्ह्यूज मध्ये एडिट फाईल बनवली, ठीक आहे। मग जी काय आपण फाईल बनवली, फाईल आपल्याला डेटा फॉरवर्ड रेंडर करायचंय, रेंडर करण्यासाठी काय करणार, एक OBJ घेतला, आणि OBJ ला काय केलं, कोणत्या व्हेरिएबलने, इन्फो व्हेरिएबलने टाकू, ठीक आहे, इन्फो, आणि जो काही डेटा आहे तो डेटा पास करून देऊ आपण, ठीक आहे। मग OBJ सिंपल से आपण कॉमा देऊन OBJ पास करून देऊ, ठीक आहे। हाची काय गरज नाही, चेक करायचं एकदा काय म्हणतंय, RE झालंय, RE इज नॉट डिफाईन्ड, इथं रिस्पॉन्स असते, अरे यार हे काय, ठीक आहे। डेटा प्रिंट झाला नाही, आपण डेटा प्रिंटच केला नाही। मग एडिट मध्ये जाणार, फक्त आपण डेटा कुठे फॉरवर्ड केलाय, edit.egs ला फॉरवर्ड केलाय, कशात, OBJ मध्ये, कोणत्या व्हेरिएबलने, इन्फो व्हेरिएबल आहे। मग एडिट मध्ये जाऊ, मग त्यामध्ये एक फॉर्म घेतला, फॉर्मला नाव दिलं मी, ऍक्शन दिली सेव्ह, का अपडेट प्रोडक्ट, अपडेट अंडरस्कोर प्रोडक्ट देऊ आपण, ठीक आहे। मेथड कोणती देणार, पोस्ट मेथड देऊ, आणि त्यात एक इमेज आहे आपली, इमेज मध्ये NC टाईप देऊ, NC टाईप काय होणार आपली, मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म डेटा। पहिली फील्ड कोणती प्रिंट करणार, एंटर न्यू प्रोडक्ट नेम, त्यासाठी एक इनपुट घेतला,
इनपुटला टाईप टेक्स्ट आणि त्याला एक नेम देऊ आपण, प्रोडक्ट नेम देऊ आपण. ठीक आहे, यामध्ये एक PR राईट करू. ठीक आहे, दुसरी फील्ड कोणती सांगा, प्रोडक्ट क्वांटिटी, QTY केलं मी आणि त्याला एक नेम देणार कोणतं, QTY, आणि त्याला टाईप कोणता, नंबर. त्यानंतर कोणती फील्ड आहे नेक्स्ट, प्रोडक्ट प्राइस, एंटर न्यू प्रोडक्ट प्राइस. आणि इथं पण आपण नेम पण देऊ त्याला प्राइस, आणि त्याला टाईप कोणता देणार आपण, नंबर. नंबर टाईप दिला. आता आपल्याला काय डेटा चेक करायचा, एकदा प्रिंट झालाय म्हणजे आपण डेटा आणि कशात प्रिंट करतो आपण, व्हॅल्यू मध्ये, बरोबर. ठीक आहे, मग व्हॅल्यू मध्ये डेटा प्रिंट घेऊ. पहिलं काय असणार आपलं, एक इनपुट घेऊ. इनपुट मध्ये पहिला आपण काय प्रिंट करणार, जो प्रोडक्टचा आयडी येतोय तो आयडी आपण प्रिंट करू. ठीक आहे, त्याला नेम दिला ID आणि ह्याला BR देऊ. ठीक आहे, मग व्हॅल्यू घेतला आपण, D ची काय गरज नाही, जास्त अडचण होते आपल्याला. व्हॅल्यू राईट केलं मी सगळीकडे, व्हॅल्यूज घेतलं ना. व्हॅल्यू मध्ये डेटा कशा कोणत्या व्हेरिएबल मध्ये आलाय, इन्फो मध्ये. इन्फो मध्ये किती नंबरला डेटा, 0 इंडेक्स नंबरला. आणि 0 इंडेक्स नंबर मधला काय प्रिंट करायची, डेटा. डेटा का ID, कन्फ्यूज नका हो. ठीक आहे, झालाय आपल्याला ID भेटला. तसे आपण बाकीच्या व्हॅल्यू प्रिंट करून घेऊ. ठीक आहे, मी काय केलं, ह्यालाच कॉपी केलं आणि इथे टाकून दिलं. फक्त त्याचं आयडीच्या जागा मी काय केलं, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम राईट केलं. तसं सेम तेच कॉपी केलं, जिथं ID तिथं प्रोडक्ट क्वांटिटी घेतलं. ठीक आहे, तिथे काही इश्यू आला का बरं असं दाखवत आहे. ठीक आहे, ठीक आहे, काय तरी इश्यू आलाय इथे, एक्स्ट्रा झालाय. ठीक आहे, त्यामुळे मग पहिल्या आपण काय करणार की प्रोडक्ट नेम, आणि नेक्स्ट मध्ये आपण काय करणार, प्रोडक्टचं क्वांटिटी. हेच घेतलं मी, कॉपी केलं आणि इथं प्रिंट केलं. मग प्रोडक्ट QTY घेतलं. यानंतर प्रोडक्ट काय आहे की प्राइस आहे, प्राइस चेक करायचं. आउटपुट पेजला गेलो मी, याला रिफ्रेश केलं, आलंय व्हाईट शर्ट आलाय, त्याची क्वांटिटी आली आणि त्याची प्राइस आली. मग यानंतर आपल्याला काय करायचे, इमेज. मग इमेज काय करायची की युजरला पहिली दिसली पाहिजे ना. आता जसं आपण काय करतोय की पहिलं जुनं नाव काय प्रोडक्टचं, व्हाईट शर्ट आहे, जुनी क्वांटिटी किती आणि त्याची प्राइस बी दिसते जुनी, ओल्डेस्ट. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे ना, लक्ष द्या की त्याची आपल्याला जुनी प्राइस दिसते, मग आपल्याला जुनी इमेज पण दिसायला पाहिजे, बरोबर ना. मग इमेज दिसण्यासाठी आपण काय करू की इमेज टॅग घेऊ आपण. कोणता IMG टॅग घेतला आणि जो काय डेटा आहे इमेजचा आपण काय करू, SRC मध्ये प्रिंट करू. प्रोडक्ट इमेज चेक करायचं का नाही आली वर इमेज, काय दिलं आपण, SRC इमेज, प्रोडक्ट इमेज आले किसल्या एकदा. ठीक आहे, इमेज दिसली, झाली शो. ओके, जेव्हा बी आपण काय करतो की इमेज शो करतो, इमेजच्या पुढे काय द्यायचं, ते स्लॅश द्यायचं, नाही शो झाली तर. ठीक आहे, इमेजला थोडी आपण स्टाईल देऊ, आपण STY स्टाईल मध्ये काय देणार आपण, थोडी हाईट देऊन विड्थ देऊ. हाईट घेतली, हाईट दिली मी 100 पिक्सल. त्याला विड्थ घेऊ, विड्थ दिली 100 पिक्सल. चेक करू. ठीक आहे, दिसते इथे. मग यानंतर काय झालं पाहिजे, जुनी इमेज दिसते. ठीक आहे, मग नवीन इमेज घेण्यासाठी आपण एक इनपुट घेणार, डबल एंटर नाही, अपलोड न्यू इमेज घेतला. ठीक आहे, इमेज साठी एक इनपुट टाईप काय राहील आपला, फाईल, आणि त्याला एक नेम देऊ आपण. नेम काय देणार, प्रोडक्ट इमेजच देऊ आपण, सेम नेम. ठीक आहे, ओके. ठीक आहे, इनपुट दिसतोय आपल्याला की ही जुनी इमेज झाली शो, आणि इथून आपण काय करू शकतो, नवीन इमेज घेऊ शकतो. फॉर्म झालाय आपला. मग एक बटन राईट करू, बटन मध्ये अपडेट प्रोडक्ट. ठीक आहे, फॉर्म झालाय आपला क्रिएट. थोडं BR देऊ, म्हणजे कसं बटनला
झाले, आले सगळे इन्फॉर्मेशन. ऑनलाईन मेंबर्स इथवर पॉइंट क्लिअर आहे का सर्वांचा? ठीक आहे ना. आता तुम्ही नोटीस केलंय की एकदा की जेव्हा युजर येईन, आता सपोज मी दुसऱ्या प्रोडक्टला आलो आणि याला अपडेट केलं, तर इथे आयडी मी चेंज केली, मी डेटा चेंज करेन, डेटा अपडेट होईल बरोबर. पण मी ह्याची आयडी चेंज केली तर किती नंबरचा डेटा अपडेट होईल? 1 नंबरचा होईल. 3 राईट केले 3 किती नंबरचा डेटा अपडेट होईल? 3 नंबरचा. मग हे तर रॉंग आहे बरोबर ना. ऑनलाईन मेंबर्स कुठेतरी चुकतंय ना मग आपलं. मग आपल्याला काय करायचं की हे जे काही युजर आयडी म्हणजे दिसली नाही पाहिजे, फक्त एक्झिस्ट पाहिजे पण दिसली नाही पाहिजे. मग यासाठी आपण काय करणार की जी आपण आयडीचा आपण जे इनपुट टाईप घेतलाय, टाईपला काय देणार आपण? हिडन देणार. काय दिलं मी? हिडन. म्हणजे काय आहे की ती इनपुट आहे पण काय होते आपल्याला शो होत नाहीये. ठीक आहे, चेक करायचं एकदा, बघू आपण, एक इन्सर्ट करून पाहू. ठीक आहे ना, इन्सर्ट केलं दिसेल ना. आता फॉर्म मध्ये काय काय इथे दिसतं, इनपुट आयडी दिसते ना, फक्त युजरला काय होते, शो होत नाही, पण एक्झिस्ट आहे. बघू शकता इथं काय इनपुट टाईप हिडन, त्यामध्ये आयडी व्हॅल्यू त्याची काय आली फॉर बरोबर. म्हणजे एक्झिस्ट आहे, फक्त काय होतंय हिडन दिसत नाही. काय कारण की आपण त्याचा टाईप कोणता दिलाय? हिडन दिलाय. बाकीचे बी व्हॅल्यू शो होतात आपल्याला. ठीक आहे ना. म्हणजे युजर आला तर तो आयडी चेंज करू शकत नाही, म्हणजे शोच नाही झाली तर तो चेंज कशी करणार बरोबर ना. फॉर्म झाला की रे. ठीक आहे, मग मला काय करायची की जो ब्लू शर्ट आहे त्याची ब्लू शर्टची प्राइस बदलायची, मला टाकायची 199 आणि अपलोड प्रोडक्ट करायचा आहे. ठीक आहे, अपडेट आपल्याला इमेज करायची ना. ठीक आहे, इमेजला अपडेट करू आपण. हा ब्लू शर्ट आहे, ब्लू शर्टच्या जागी मला काय करायचे? ब्लॅक घ्यायचे. मग एक इमेज घेतो मी. ब्लॅक शर्ट कुठे आपला? का सापडा ना. आपण एक ऍट्रिब्यूट दिला नाही, ऍक्सेप्ट दिलं मी, इमेज स्लॅश स्टार राईट केलं. ठीक आहे, म्हणजे मला इमेज शो होत्या, जेवढ्या मला इमेज शो होतील. एक इमेज घेतली आणि इमेज कोणती घेऊ? ब्लॅक शेड घ्यायची. ठीक आहे, मी ब्लॅक शेड घेतलं आणि याला ओपन केलं आणि प्रोडक्ट काय केलं? अपडेट प्रोडक्ट क्लिक केलं. डेटा कुठे गेला? अपडेट प्रोडक्टला गेला. कोणत्या मेथडने गेला? पोस्ट मेथडने गेला. ठीक आहे, त्याची URL बनवून घेऊ. URL कुठे बनवणार? ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये स्लॅश अपडेट स्लॅश प्रोडक्ट आणि एक कोमा घेतला. कोमा देऊन फंक्शन मध्ये एक पहिलं रिक्वेस्ट राहील आणि दुसरं काही रिस्पॉन्स राहील, आणि जो काही रिस्पॉन्स येईल तो आपण सेंड करू. सेंड डेटा कशात आलाय? सर्व बॉडी मध्ये. मग रिक्वेस्ट डॉट बॉडी करून चेक करू की डेटा येतोय का कन्फर्म. रिक्वेस्ट डॉट बॉडी केलं, इन्सेप्टची गरज नाही आपल्याला. मग रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये काय काय भेटले आपल्याला? आयडी भेटला, प्रोडक्ट नेम भेटलं, क्वांटिटी भेटली आणि प्राइस भेटलं. इमेज भेटली नाही. इमेज का नाही भेटली? की इमेज आपल्याला भेटते कशात? रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये भेटते. अरे यार, रिक्वेस्ट डॉट फाइल राईट करू आपण. चेक करणार की नवीन इमेज आली. रिफ्रेश केलं मी, आली नवीन इमेज आली. कोणत्या नावाने आली? प्रोडक्ट इमेज नावाने आली. मग आता आपली पहिली स्टेप करा ती की जी इमेज आली की काय करायचं आपल्याला? इमेज पब्लिक फोल्डर मध्ये स्टोअर करायची. मग पब्लिक स्टोअर मध्ये करायला आधी आपण एक नाव देतो युनिक. आता ही नवीन इमेज आली ना, मग इमेजला आपल्याला नाव द्यायला लागेल. मग नाव देण्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेतला, फाईल न्यू नेम करायचं. ठीक आहे, मग आपल्याला एक युनिक नेम देण्यासाठी आपण जावास्क्रिप्टचं फंक्शन यूज करतो. असं काहीतरी होतं, काय होतं? डेटा होता का? डे डॉट नाव राऊंड ब्रॅकेट आणि प्लस देऊन जी काय फाईलचं नाव आले रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये ते नाव कोणत्या नावाने आले? प्रोडक्ट इमेज आणि त्यातलं काय नेम राईट. ठीक आहे, याने काय झालं की एक जी नवीन इमेज आली त्या नवीन इमेजला काय झालं? एक नवीन नेम भेटलं. आणि जी नवीन इमेज आली ती कुठे स्टोअर करणार आपण? पब्लिक फोल्डर मध्ये. मग रिक्वेस्ट डॉट फाइल्स काय काय स्टोअर करायची? प्रोडक्ट इमेज डॉट
एमव्ही आणि एमव्ही मध्ये सांगणार कुठे अपलोड करायची, पब्लिक मध्ये, पब्लिक स्लॅश आणि काय ऍड करायची, फाईल नेम आहे. कोणतं फाईल नेम, फाईल न्यू नेम, ते सिंपली पास केलं. प्रोडक्ट मध्ये इमेज किती आपल्या 1 2 3 4 5. ठीक आहे, एकदा चेक करू अपडेट होती का. याला केलं मी रिफ्रेश. आता फाईल जी पब्लिक फोल्डर मध्ये किती इमेज पाहिजे, किती 1 2 3 4 5 6, म्हणजे काय झाली, जी काही नवीन इमेज आहे ते काय झाली पब्लिक फोल्डर ऍड झाली. मग जो काय आपला आता नवीन डेटा आलाय तो काय डेटा करायचा आहे, अपडेट करायचा आहे. मग अपडेट करण्यासाठी मी काय करणार, एक क्युरी राईट करणार. पहिलं घेतलं डी आणि जो काय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय तो डी मध्ये स्टोअर करू. ठीक आहे, मग यानंतर एक व्हेरिएबल घेतला एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, जसा आपण डेटा टेक डेटा अपडेट करायचो सेम ती क्युरी. मग अपडेटची क्युरी काय, अपडेट त्यानंतर प्रोडक्ट्स टेबल नेम, बरोबर ना. त्यानंतर कोणता कीवर्ड, सेट आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये का नाही राऊंड ब्रॅकेट, ठीक आहे. मग कॉलम नेम, पहिला आपण कॉलम नेम देतो. मग प्रोडक्ट अंडरस्कोर नेम दिलं आणि इक्वल टू जो काय डेटा आलाय तो डेटा पास करणार. पहिलं काय आले, डे डॉट प्रोडक्ट नेम आले, नेम दिलं आपण. त्यानंतर काय आले, ठीक आहे, कोमा दिला इथं आणि दुसरं काय आलंय प्रोडक्ट क्वांटिटी आलंय. मग इथं कॉलम नेम आपण काय देणार, QTY जे आहे डेटाबेस मध्ये ते, आणि जो नवीन डेटा आलाय तो एक QTY दिलं. अजून काय, त्यानंतर प्रोडक्ट प्राइस, जो नवीन डेटा आलाय तो बी चेंज केला आणि कॉलम नेम देणार पहिलं. त्यानंतर कोणता, प्रोडक्ट इमेज, इमेज घेऊ. ठीक आहे, आणि जी काही इमेज आली डी डॉट इमेज, ठीक आहे, बरोबर आहे का. काय राहणार इथे, की जी फाईल येते ती कशात येते, फाईल नेम, जी आपण फाईलला नाव दिलं ते नाव पास करून देणार. आणि कोणता डेटा अपडेट करायची त्यासाठी काय आली, कंडिशन आली. कंडिशन आली की आपण काय करतो, वेअर, WHER वेअर, आणि जे काय अपडेट आयडी आपल्याला अपडेट करायची ते आयडी. मग आयडी कशात आली यावरची, रिक्वेटर पॅरम मध्ये आली, बॉडी मध्ये आली ना, डी डॉट आयडी. ठीक आहे ना, बरोबर ना. ओके, क्युरी राईट आपली काय झाली, क्रिएट झाली. क्युरी चेक करायची एकदा, बरोबर आहे. क्युरी चेक करण्यासाठी आपण सेंड करू, काय अडचण नाही आपल्याला. SQL जो काय डेटा आलाय त्याला आपण रिफ्रेश करू. झाली अपडेट प्रोडक्ट, सेट प्रोडक्ट नेम इक्वल टू ब्लू शर्ट, प्रोडक्ट क्वांटिटी आली, प्राइस आली, प्रोडक्ट नेम आला, नवी इमेजची पाथ आला. ठीक आहे, आता मग ही क्युरी क्रिएट झाल्यानंतर आपल्याला क्युरी काय करायची, रन करायची. रन करण्यासाठी आपण काय करणार, अवेट घेतलं आणि अवेटला ती क्युरी काय केली, EXE मध्ये पास केली. ठीक आहे, अवेट घेतलं म्हणजे आपल्याला काय यूज करणं आहे, ठीक आहे, सिंग राईट करू. आणि जो डेटा भेटेल तो आपण डेटा सेंड करून चेक करू एकदा डेटा. ठीक आहे, काहीतरी डेटा इन्सर्ट झालाय, ठीक आहे ना. मग डेटा इन्सर्ट अपडेट झाला की डेटा काय करा, आपल्याला रिडायरेक्ट करायची. रिडायरेक्ट कुठे करणार, रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट कुठे करू आपण, स्लॅश प्रोडक्ट लिस्टला अंडरस्कोर लिस्ट. चेक करू एकदा होतोय का. याला केलं मी रिफ्रेश, आलंय लक्षात. डेटा अपडेट करून बघायचा. पहिल्या शेडवर गेलो, हा ओल्डेस्ट आलाय, त्याची मी काय करतो, प्राइस मला करायची 199 आणि इमेज चेंज करायची. इमेज चेंज करण्यासाठी मला ब्ल्यू शर्ट घ्यायचा आहे आणि झाला, इमेज चेंज झाली ना, त्याची प्राइस पण चेंज झाली. आता याची काय करायची, जो टी शर्ट आहे कोणता आहे, ब्लू टी शर्ट, ब्लू टी शर्टचा व्हाईट शर्ट करायची. आणि हा ठीक आहे ना, व्हाईट शर्ट करायची आणि इथे काय करायचं, व्हाईट शर्ट घ्यायचा. तर अपडेट वर गेलो मी, मला काय करायची, ब्लू शर्ट नाही पाहिजे, मला ब्लॅक शर्ट का व्हाईट, मला व्हाईट टी शर्ट घ्यायचा आहे. व्हाईट टी शर्ट घेतला आणि एक नवीन व्हाईट टी शर्टची एक इमेज घेऊ आपण. ठीक आहे, आणि सिलेक्ट केली, न्यू अपलोड केली, आला व्हाईट शर्ट आला आणि इथे बी व्हाईट शर्ट आला. ओके, ऑनलाईन मेंबर पॉइंट क्लिअर, पॉइंट क्लिअर का ऑनलाईन मेंबर्स.
ऑनलाईन मेंबर्स सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. नसेल समजलं तर एकदा मी डबल पॉइंट ही करतो, रिपीट करतो. मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं, सर्वांनी करा. नसेल समजलं तर नो म्हणून करा ना. एकदा आपण रिपीट घेऊ, चालेल तसं बी. फास्ट मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. ठीक आहे, एकदा रिपीट करायचं. ओव्हरऑल सांगतो मी. ठीक आहे, ठीक आहे. एकदा तुम्ही राईट करा, मग राईट झाल्यानंतर मी एकदा रिपीट सांगेन. चालेल ऑनलाईन मेंबर्स? थोडं कॉम्प्लिकेट वाटेल की आपण काय केलं की 4 ऑपरेशन एका डेमो मध्ये घेतले, त्यामुळे वाटेल तसं. ठीक आहे, ट्राय करा. एवढं कुणाला प्रॉब्लेम आले तर ग्रुपवर शेअर करत चला. ठीक आहे, एवढं ट्राय करा. नसेल समजलं तर मी एकदा रिपीट घेतो.